मराठवाडा विभागीय मेळाव्यासाठी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आपल्यासोबत आहेत। काय सांगणार? विभागीय मेळावा आज या ठिकाणी पार पडलेला आहे। कोणत्या पद्धतीची व्यूहरचना येत्या ज्या जिल्हा परिषद आहे आणि महापालिका नगरपालिका निवडणुका संदर्भात भाजप करत आहे? भाजपाची आता सध्या सदस्यता नोंदणी चालू आहे। त्या निमित्तानेच हा संघटन पर्वाचा विभागीय मेळावा या ठिकाणी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय नवीन आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आणि प्रत्येक ह्या 4 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं। कारण की दर 6 वर्षांनी सदस्यता नोंदणी होत असते आणि भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आता झालेला आहे की ज्याचे सदस्य जगामध्ये सर्वात जास्ती ज्या पक्षाचे आहेत असं झालेलं आहे आणि ह्याचा फायदा कुठे ना कुठेतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा होतो। त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक चांगलं मोटिवेशनल मार्गदर्शन आज आमच्या नेत्यांचं झालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला निवडणुकींमधून दिसणार आहे। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर धसांचं जे वक्तव्य आलं आहे की पोलिसांना माफ करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? एक राज्यमंत्री म्हणून, एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं? खरंच पोलिसांना माफ केलं पाहिजे? त्यांच्या वक्तव्यावर संदर्भात आपण कसा विचार करता? हे बघा, पोलिसांचं काम असतं कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवणं, आपल्या सगळ्यांना सुरक्षित आपली सगळ्यांची सुरक्षितता ठेवणं हे पोलिसांचं काम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत त्या अधिकाराचा योग्य वापर, त्यावेळेसची जी परिस्थिती परभणी शहरामध्ये उद्भवली होती ती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। पण त्यामध्ये जर काही पोलिसांनी अतिरेक केला असेल आणि त्याच्यातून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असं आंबेडकरवादी लोकांचं म्हणणं आहे। पण त्यांनी 15-20 पोलिसांचे नावं घेतली की त्यांना सगळ्यांना सस्पेंड केलं पाहिजे। पण जर परत अशी एखादी परिस्थिती उद्भवली आणि मग कुठलाच पोलीस रस्त्यावर येणार नाही आमची नोकरी तुम्ही घालवता म्हणून, तर माझं असं म्हणणं आहे की जर खरंच कुणी स्वतःच्या वर्दीचा गैरवापर करून स्वतःचे काही वैयक्तिक त्या ठिकाणी एखाद्याला पर्पजफुली मारलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि तशांची चौकशी आणि ती कारवाई त्यांच्यावरती होणार आहे। पण विनाकारण सगळ्यांनाच अशा पद्धतीने दोषी धरवणं योग्य नाही आहे। आंबेडकरी जनतेतर्फे लाँग मार्च परभणी ते मुंबई काढण्यात आला होता आणि तो 400 किलोमीटर नंतर तो वापस आला। त्या लाँग मार्चवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला आणि कसा परत आला याच्यावर संशय व्यक्त केला। तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? हे बघा, पालकमंत्री म्हणून ते लाँग मार्चचे जे ज्यांच्या नेतृत्वात तो लाँग मार्च निघाला होता वाकोडे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनीच इच्छा व्यक्त केली की त्यांच्या काही ज्या मागण्या होत्या त्या त्यांनाही पटलं की अवास्तव ज्या म्हणजे 15-20 पोलिसांना सस्पेंड करा वगैरे हे काही शक्य नाही, तर 4-5 जणांना आम्ही तात्काळ सस्पेंड केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि इतर ज्यांच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे त्यांची चौकशी होते आहे आणि जर ते चौकशी आणि ती दोषी आढळले ते पोलीस कर्मचारी तर त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे आणि बाकी त्यांच्या ज्या काय मागण्या होत्या पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे ते परत गेलेले आहेत। आपण मराठवाड्याचं नेतृत्व करता राज्यमंत्री आहात, ज्या पद्धतीनं आपण सांगत आहात तर त्याच पद्धतीने काल म्हणजे आज 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी सभा होती आणि प्रमुख सुरक्षा रक्षकांच्या ह्याच्यासोबत ज्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केला होता ते अशोक घोरबांड हे एकनाथ शिंदेंच्या ताफ्यामध्ये सोबत दिसले। या गोष्टीकडे कसं पाहणार तुम्ही? कारण लोकांनी जो आरोप केलेला आहे, जनतेतून जो आरोप होतो तो असा की सरकार त्यांची पाठराखण करते, नेते मंडळी पाठराखण करतात। अशोक घोरबांड एकनाथ शिंदे साहेबांसोबत दिसले, ते त्यांना भेटण्यासाठी आले असतील, विनंती करण्यासाठी आले असतील, पण ह्या राज्याचे मुख्यमंत्री, ह्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी तात्काळ अधिवेशन चालू असताना घोरबांडवर कारवाई केलेली आहे आणि आणखीन पुढे तपासामध्ये ते सिद्ध झालं तर ते काय कारवाई म्हणजे त्या कारवाईपासून वाचणार नाही आहेत। आपण राज्यातील महिलांचं नेतृत्व करतात, महिला विभाग आपल्याकडे आहे, त्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये महिला अत्याचाराचे जे प्रकरण आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहेत। जवळपास 5 लाख महिला ह्या बेपत्ता झाल्याचं बोललं जातं आहे। काल परवाची नांदेड जिल्ह्यातील या ठिकाणी एका शिक्षकाने एका मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडलेली आहे। या संदर्भात कठोर कायदे येणं अपेक्षित आहे का? तुम्ही तसं येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा उद्याच्या अधिवेशनात तशी मांडणी करणार आहात का? बघा, निश्चितच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी जे कायदे आणलेले आहेत
ते अत्यंत कठोर आहेत तरी देखील काही घटना घडतात आणि जे मिसिंग महिलांचं महाराष्ट्रात आहे तुम्ही बोलता तर त्याचा आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त महिला ह्या ओळखीच्या लोकांच्या म्हणजे समजा संपर्कात आल्यामुळेच मिसिंग झालेल्या आपल्याला आढळून येतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर कठोर कारवाई तर निश्चितच आपलं चौथं महिला धोरणसुद्धा आणलेलं आहे. त्याची अंमलबजावणी कडक करण्यासाठीच्या सूचना आम्ही देत आहोत. शेवटचे 2 प्रश्न ताई. सुप्रीम कोर्टानं काल परवाच जे आदेश दिले त्याच्यामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या योजना येतात त्या योजना संदर्भात ताशेरे सरकारवर ओढल्याचं पाहायला मिळतंय. जसं की लाडकी बहीण योजनेचा जवळपास 45,000 कोटीचा जो भुर्दंड आहे तो राज्य सरकारवर पडणार आहे आणि त्यामुळं शेतीकामासाठी सुद्धा लोक मिळत नाही आहेत. या योजना ह्या फुकट योजना बंद करा असे आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने केले. तुम्ही त्या आदेशाकडे कसं पाहता? खरंच ह्या योजना तुम्ही लोकांना भुरळ पाडण्यापुरतात का? लोकांना आयदी बनवण्याचं काम सरकार करतंय का? काय वाटतं? निश्चितच काही योजनांचा लाभ घेऊन काही लोक त्याचा गैरफायदा पण घेताना आपण बघतोय की जसं आता तुम्ही लोकांनीच सांगताय की लाडक्या बहिणी 5 लाख लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार. परत आम्ही पैसे कुणाचे घेणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणी इन्कम टॅक्स पेअर आहेत किंवा ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहेत त्या त्यात पात्रच नव्हत्या तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरले, फायदा घेतला. तर आणि म्हणजे मी आता ग्रामीण भागाचं नेतृत्व करते. 1,500 रुपये म्हणजे ग्रामीण भागातील महिलाला खूप मोठी अमाऊंट आहे. कारण की माझ्याकडे अशा अनेक उदाहरणं येतात. मी तुम्हाला सांगू शकते की 700 रुपये महिना गणिताची ट्युशनसाठी एक मुलगी रडत होती तिच्या आईकडे वर्षभर. मला 7वीला ट्युशन गणिताची लावू शकत नव्हती. पण जेव्हापासनं ही लाडकी बहीण योजना सुरू झाली ती मुलगी आणि तिची आई माझ्याकडे आलात की आता मी 100पैकी 100 मार्क गणितात घेईल कारण मी ट्युशन लावणार आहे आणि इंजिनियर होणार आहे. मग अशा पण काही छोट्या आणि जो पहिला 7,500चा हप्ता मिळाला त्यानंतर छोटे व्यवसाय चालू केले आमच्या माता भगिनींनी. असे अनेक चांगले पण उदाहरणं आहेत की सगळ्याच हे बघा आळशी लोक राहतील तर त्यांना कुठलीही योजना आल्या तरी त्या खाऊन बसण्याचं हे करतील. पण ज्या योजना आता मी बघते महिलांचा आत्मसन्मान वाढलेला आहे ह्या लाडक्या बहिणी योजनेमुळे आणि खूप महिलांनी स्वतःच्या कुटुंबासाठी खूप चांगले उपक्रम ह्या निधीमधून चालू केलेले आहेत. त्यामुळे काही अंशी माननीय सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काही अंशी कारण की आता बरेचसे जे काही जमीनदार आहेत 20-25 एकरवाले तेही म्हणतात. पण दोन्ही अँगलनी बघितलं पाहिजे कारण की महिलांना बघा स्वतः ग्रामीण भागातील अडाणी अशिक्षित महिला जरी असली तरी ती स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रोज शेतावर जाऊन 200-300 रुपये कमवत असते. पण स्वतःच्या कमवलेल्या पैशावर ती हक्क कधीच गाजवत नसते. पण तिला स्वतःचा अधिकार ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे मिळालेला आहे. त्यामुळे ती निश्चितच तिचा स्वाभिमान आत्मविश्वाससुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे ही योजना तशी महिलांच्यासाठी चांगली आहे. उभाठा गटातील बरेचसे खासदार हे हातात कमळ घेणार आहेत असं बोललं जातं आहे. कालच्या तारखेमध्ये स्नेहभोजनसुद्धा झालेलं आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे विद्यमान खासदार हे भाजपचं कमळ हातात घेतील की शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतील? तुम्हाला काय वाटतं? हे बघा भाजप आज जगातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जगातले सर्वात लोकप्रिय प्रभावशाली नेतृत्व जगाने मान्य केलेले. त्यामुळे साहजिकच सगळ्यांना भाजपमध्ये येण्याचा मोह आवरत नाही आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा डबल इंजिनची सरकार आहे. भाजपशिवाय लोकांना दिसत नाही की जे अंत्योदयचा विचार करत पंडित दीनदयाल उपाध्यायांनी भाजपा उभी केली त्या अंत्योदयचा न्याय म्हणजे देण्यासाठी भाजपच एक चांगलं माध्यम आहे हेही लोकांना हळूहळू पटतंय. त्यामुळे साहजिकच काही दिवसांनी जे काही इच्छुक आहेत ते येतील. संजय जाधव नक्की इकडे येणार आहेत का? पर्टिक्युलर त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पण सगळे भले सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या भाजपामध्ये येण्याचा मोह आवरत नाही आहे. मात्र माझ्यासारख्याच एका पत्रकारांनी काल त्यांना हा प्रश्न विचारला. मात्र त्यांनी पत्रकाराशी गैरवर्तन केलं. तुम्ही कसं पाहताय? नाही ते कुठल्या मूडमध्ये होते आणि कशामुळे गैरवर्तन केलं मी सांगू शकत नाही. पण कुणी कोणाच्या घरी बोलवल्यानंतर जेवायला जातंच त्यामुळे काही वेगळं त्याच्यात काही नव्हतं. असं हे जेवण राजकीय होतं की नव्हतं? काय वाटतंय आपलं? राजकीय होतं का? आता दिल्लीत सगळे एकत्र काम करतात म्हणून मैत्री आहे त्यांची जवळजवळ राहत असतील म्हणून बोलवलं असणार. आता महाराष्ट्र सदनमध्ये सध्या कोणी जात नाही का? माहिती नाही. चला धन्यवाद. या आपल्यासोबत होत्या राज्यमंत्री ज्यांनी राज्यातील परिस्थिती आणि लाडकी बहीण या संदर्भात भाष्य केलेलं आहे. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.